राजमाता शांत राहा राजा बोलताय, शांत बसा. बस राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्याचे तिसरे छत्रपती छत्रपती राजाराम महाराज, करवीरच्या संस्थापिका छत्रपती ताराबाई राणीसाहेब, आणि ज्यांनी आपल्याला आरक्षण मिळवून दिलं करवीर संस्थात आणि देशात, ते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून आज मराठा क्रांती मूक आंदोलनाच्या वतीनं इथं सर्व जमलेले शिवाजी महाराजांच्या घराण्यावर प्रेम करणारे उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, तुम्ही जर डावीकडच्या आणि उजवीकडची बोलणं चालू असं तर मी निघून जातो. मी नुसतं जय जयकार शिवाजी महाराजांचा जय जयकार करायला इथं आलो नाहीये. शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा विचार सांगायला आलोय. आणि जर माझं ऐकायचं असेल तर आपण बोलू. माझे फोटो काढून काही उपयोग नाहीये. किती फोटो काढायचे? हॅलो हॅलो, चला एकदा तुम्हाला जय जयकार करायचं ना, चला. छत्रपती शिवाजी महाराज की, शिवाजी महाराज की, शिवाजी महाराज की. आता कसं वाटलं? बस आता शांत, बस आता शांत. मला इतकी मनापासून भीती वाटायला लागलेली आहे. हे खऱ्या अर्थाने मराठा क्रांती मूक आंदोलन होतं. आता मराठा क्रांती मूक आंदोलन म्हणजे काय की 58 मोर्चे आपण काढले. 58 मोर्चेच्या माध्यमातून समाजाने आपली भावना व्यक्त केली की आपल्याला आरक्षण हे का पाहिजे. म्हणून समाज बोलला, समन्वय ज्यांनी सगळं नियोजन केलं, त्या समन्वयक म्हटले की आता आम्ही बोललो. मग परत एकदा जसे नांदेडचे लोक इथं एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात, तर एवढे लोक गोळा करायचे का? तर माझं स्पष्ट मत होतं की लोक बोलले, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनी बोलायला पाहिजे आणि बोलणं ते कृती करून दाखवावं, हा माझा संदेश होता. पण लोकांची भावना अशी असते की छत्रपती घराण्यातल्या व्यक्तीचा सुद्धा आदेश जर मोडायचा असेल, तो शिवरायांचा शाहूंचा जर विचार असतो, त्याच्या पुढे छत्रपती त्याचा घराण्याचा विचाराचा सुद्धा वारसा असला तरी ते चालत नाही. म्हणून मी तुमचा मनापासून पहिल्यांदा आभार व्यक्त करतो की आपण इथं आला, आपली ताकद दाखवली. खऱ्या अर्थाने आज लोकप्रतिनिधी इथं बोलणार होते, लोकप्रतिनिधी आपली भावना व्यक्त करणार होते. तसंच ठरलं होतं की 1,500-2,000 लोक येतील आणि आपण आज बोलायचं नाही. संभाजीराजे सुद्धा बोलणार नाही, संभाजी छत्रपती सुद्धा विचार मांडणार नाही आणि लोकप्रतिनिधी सांगतील की आम्ही या वर्षात 2 वर्षात समाजासाठी काय केलं आणि याच्या पुढे आम्हाला काय करायचंय. पण तशी परिस्थिती निर्माण झालेली नाहीये. परिस्थिती ही वेगळी तयार झालेली आहे
आणि म्हणून माझी लोकप्रतिनिधींना सन्मानपूर्वक इथं जे इथं आलेले आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, जे जे इथं आलेले आहेत, या लोकप्रतिनिधींचं मी मनापासून स्वागत सुद्धा करतो आणि माझं मनोगत सुरू करतो. मी एकदा शेवटीचा विचारतोय, नांदेडकरांनो, डावीकडे आणि माझ्या उजवीकडे माझं बोलणं ऐकायचंय का? मग शांत राहा ना. माझा चेहरा बघून काय करायचंय? शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा विचार आहे का ना तुम्ही? किती फोटो काढायचे? एक दिवशी फोटोचा सेशन ठेवू आपण, येतो मी, पण आज नको. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 1902 ला बहुजन समाजाला आरक्षण दिलं. त्या बहुजन समाजाला आरक्षण देत असताना त्यांनी शिवाजी महाराजांचा मूळ मंत्र आत्मचिंतन केला. आणि तो मूळ मंत्र हाच होता की स्वराज्य देत असताना शिवाजी महाराजांनी स्वराज्य हे नुसतं मराठ्यांसाठी नाही तर 18 पगड जात 12 बलुतेदारांसाठी दिलं. हे स्वराज्य हे आपल्या सर्वांचं आहे. 18 पगड जात 12 बलुतेदार. आणि मग मला बोलायला दिलं. ज्यांनी त्या बोलण्यासाठी महाराष्ट्राच्या खासदारांनी ज्यांनी मदत केली त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि बोलत असताना काय बोललो मी? आता हा विषय तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. आरक्षण सगळ्यांनीच पाहिलंय, पण आरक्षण हा न्यायप्रविष्ट विषय. हे आरक्षण मिळवायचं कसं आपण? लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टाने आपल्याला सांगितलंय. बंधूंनो लक्षात घ्या, नुसता शिवाजी महाराज जय जयकार करून चालणार नाही. एकदा दोन चारदा मी बोलायला लागलो. नुसता जय जयकार करून चालणार नाही, तर आपल्याला सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की आपला मराठा समाज हा पुढारलेला आहे, हा फॉरवर्ड क्लास आहे, डॉमिनेटिंग क्लास आहे, हा सामाजिक मागास नाहीये, हा मराठा आरक्षणाला पारित होऊ शकत नाही. आणि म्हणून आपलं आरक्षण हे रद्द केलं. आता आरक्षण रद्द झाल्यानंतर पुढे काय करायचं? राज्य सरकार म्हणते केंद्र सरकारची जबाबदारी आहे. केंद्र सरकार म्हणते 127व्या घटना दुरुस्तीत हे राज्याची जबाबदारी आहे, राज्याला अधिकार दिले, हे करून टाका. आपल्याला काय पाहिजे? तुम्ही काय भांडते आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला समाजाला आरक्षण कसं टिकणार, आरक्षण कसं मिळून देते त्याच्याकडे आमचं लक्ष आहे. आता काय पर्याय? पहिला पर्याय काय? जे आपलं आरक्षण उडल्यानंतर राज्याने पुनर्याचिका दाखल केली, रिव्ह्यू पिटिशन दाखल केल्यानंतर माझा प्रश्न आहे सरकारला, काय तुम्ही पाठपुरावा केलाय आताच्या राज्य सरकारला? काही केलेलं नाहीये. त्यांनी सांगावं मला, मी त्यांच्या समोर जायला तयार. दुसरा मुद्दा काय? दुसरा महत्वाचा मुद्दा काय की ज्यावेळी तुमचं आरक्षण रद्द झालं, तुमचं आरक्षण रद्द झाल्यानंतर तुम्हाला परत आरक्षण मिळवायचं असेल तर तुम्हाला सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागास हे सिद्ध करावे लागेल. आता राज्य सरकार काय म्हणते? आरक्षण उडवलं आमचं सर्वोच्च न्यायालयाने. आता केंद्राने 50% कॅप वाढवायला पाहिजे. मी सुद्धा ही मागणी केली आहे, ही मागणी मी सुद्धा केलेली आहे. पण 50% कॅप वाढवायचा असेल तर तुम्ही तर काय तर पुढारलेला वर्ग आहे. तुम्ही मागास, सामाजिक मागास आर्थिक नाहीये. तुम्ही सामाजिक आर्थिक मागास झाल्याशिवाय तुम्हाला 50%चा कॅप सुद्धा तिथं वाढवता येत नाही. म्हणून पहिल्यांदा राज्य सरकारने काय करायला पाहिजे? आणि प्रामुख्याने मराठा समाजाचे जे उपसमितीचे जे नांदेडकर आहेत, नांदेडचे सुपुत्र, त्यांनी जबाबदारी घेत नाही. आज कुठे दिसत नाही तिथं.
तर त्यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि सामाजिक मागास पहिलं सिद्ध करा, याच्यावर बोला पहिलं. तुम्ही सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागास करा, जसं गायकवाड कमिशन जे गायकवाड सुपुत्र तिथले जे त्यांनी आपल्याला सामाजिक मागास पूर्वी केलं होतं. आता या भोसले समितीने जे त्याच्यातल्या त्रुटी काढल्या ते त्रुटी परत अंमलात आणा आणि तुम्ही एक नवीन प्रवर्ग करून जो प्रवर्गामध्ये जे कोण लोक घातलेत ते सुद्धा काय बोगस मी दाखवून देतो. त्याच्या दोन लाख पोलिसच्या केसेस आहेत आणि ते आपल्याला सामाजिक मागास सिद्ध करणार आहेत नाही करणार, त्याच्यात सुद्धा बदल व्हायला पाहिजे. हे सगळं होत असताना हे झाली राज्याची जबाबदारी. काय राज्याची जबाबदारी आहे? सामाजिक मागास सिद्ध करायला पण आपल्याला एक वेगळा प्रवर्ग तयार करून मग आपण 50% वरची जी कॅप आहे त्याच्याबद्दल विचार करू शकतो सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. आता केंद्राची काय जबाबदारी आहे? केंद्र काय म्हणते? 127 घटना दुरुस्तीमध्ये जिथं आम्ही सर्वांनी परवा मतदान केलं म्हणते की राज्याला अधिकार देऊन टाकले जातात. अहो राज्याला अधिकार देऊन म्हणजे काय केले तुम्ही? राज्याला अधिकार काय दिले की तुम्ही आरक्षण द्या. आरक्षण द्यायचं कुठनं? आरक्षण द्यायचं कुठनं? इंदिरा साहनी केस काय म्हणते? इंदिरा साहनी केस म्हणते की 50%च्या वर तुम्ही देऊ शकत नाही. तुम्ही एसीबीसी झाला तरी 50%च्या वर तुम्ही देऊ शकत नाही. परत उडून टाकलं आपलं. मग कसं मिळणार आपल्याला? त्याला एकच पर्याय. केंद्रातल्या सगळ्या खासदारांना माझी विनंती आहे आणि केंद्रातल्या सरकारला माझी विनंती आहे, जर द्यायचं असेल आपल्याला, जर तुम्ही अधिकार दिला असेल 127 घटना दुरुस्तीत, ते तुम्ही अनेक अमेंडमेंट एक घटना दुरुस्ती करायला पाहिजे. जे मी परवा माझ्या पार्लमेंटमध्ये मांडलं ते काय म्हणतात सर्वोच्च न्यायालय की मराठा समाजाला इंदिरा साहनीमधला 50% आरक्षणच्या वर सुद्धा द्यायचं असेल राज्यांनी तर आपल्याकडं फार फ्लंग, इंग्लिशमध्ये मी मराठीत सांगतो काय, फार फ्लंग अँड रिमोट ही परिस्थिती पाहिजे. म्हणजे तुम्ही दूरवर म्हणजे डोंगरात राहणारे पाहिजे किंवा एकदम दुर्गम भागात राहणारा व्यक्ती पाहिजे. आता हे जर तुम्ही कंडिशन लावली तर राज्याला अधिकार सुद्धा देऊन आपल्याला 50% आपण 50%च्या वर गेलो, 52% आपलं आरक्षण आहे. मग आपल्याला हे आरक्षण कसे देणार? हा प्रश्न माझा केंद्र सरकारला आहे. हा माझा प्रश्न आहे सगळ्या खासदारांना आहे. म्हणून दोन गोष्टी वेगळ्या आहेत. केंद्राने केंद्राची जबाबदारी पार पाडायला पाहिजे. केंद्राने काय जबाबदारी पार पाडायला पाहिजे? परत सांगतो, त्यांनी आपल्याला अमेंडमेंट बदलायला पाहिजे. काय अमेंडमेंट बदलायला पाहिजे की दूरवर आणि दुर्गम हा बदल करून भौगोलिक परिस्थिती जी आपली आहे, आपली गरीब मराठ्यांची परिस्थिती आहे ही सांगायला पाहिजे. दुसरा मुद्दा त्यात काय केंद्र सरकारचा, उद्या तुम्हाला हे करायचं नसेल ना मग तुम्ही 50%चा कॅप आम्हाला वाढवून द्या. 50%च्या वर आरक्षण, मग ते पटेल ना असू दे, गुजर ना असू दे, मराठा असू दे आणि इतर राज्यात जसं जसं आरक्षण तसे जे ज्या लोकांना जे बहुजन समाजाचे लोक त्यांना देऊन टाका. हे केंद्राची जबाबदारी. राज्याची काय जबाबदारी आहे? परत एकदा सांगतो, राज्याची जबाबदारी आहे उपसमितीचे अध्यक्ष याच्यावर तुम्ही बोलायला पाहिजे. तुम्हाला जर सामाजिक मागास शैक्षणिक आर्थिक मागास जर या मराठा समाजाला गरीब मराठा समाजाला परत केलं नाही तर हे आरक्षण कोणालाही मिळू शकत नाही. ह्याच्यावर बोला. माझी डिबेट 1 to 1 माझी डिबेट तयार करा. चला बोला सगळ्यांना. मराठा समाजाच्या वतीनं मी वकील नाही आहे पण वकिलासारखा तर माझी भाषा झाली आहे की नाही? माझी भाषा वकील असताना बोलतो की नाही? जरा वकील वाटायला लागलं की नाही मी? तर माझी उलट समाजाला विनंती आहे, जेव्हा तेच सरकारमधले राज्यातले केंद्रातले लोक येऊन देतात माझ्या समोर बसून देत आणि मी सुद्धा बसतो. पण ह्याच्यावर बोलायला आरक्षणाच्या बाबतीत ह्याच्यावर कोण बोलत नाही. तिथं आले दिल्लीत. कोण आले दिल्लीत? नांदेडचे सुपुत्र. त्यांनी दौरा केला, अनेक लोकांना भेटले, शिवसेनेतल्या लोकांना भेटले, तिथं काँग्रेसच्या लोकांना भेटले, पण त्यांना संभाजीराजांना भेटायला वेळ नव्हता. का संभाजीराजांना भेटायला वेळ नव्हता? नांदेडकरांनी त्यांना प्रश्न विचारला त्याला का भेटले नाहीत? समाजाचं नेतृत्व कोण करते हो? आज नाही, 2007 पासून राजकारण विरोध करतोय. मग आम्हाला भेटलं नाही, ठीक आहे, नाही भेटले, पण समाजाला दिशाहीन करणं हे चालणार नाही. त्याच्यासाठी संभाजी छत्रपती बसला येतात. मला एक पत्र आलेलं आहे. मला पत्र एक आलेलं आहे.
कोणी पत्र पाठवले? 15 पाणीपत्र आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे. का पत्र पाठवलं? की आम्ही समाजासाठी काय काय करतोय. चांगली गोष्ट आहे की त्यांनी आंदोलनाची दखल घेतली. नांदेडमध्ये आंदोलन म्हटल्यावर मलाही पटलं नाही की एवढं लोक सरकारवर दखल घेईल. मी सुद्धा घाबरून गेलोय. तिकडे तरुणात चालू आहे, तुम्ही काय दाखवायला लागलाय, पण काय हरसो, आज मी तुमच्या बरोबर आहे. पण 15 पाणी हे पत्र पाठवले. त्या पत्रामध्ये सुद्धा एवढ्या तफावती आहेत. माझा पहिला प्रश्न आहे सरकारला, तुम्हाला 15 पाणी पाठवायचं होतं ना? तुम्हाला 15 पाणी, माझा ऐका समजून घ्या, माझं तुम्हाला 15 पाणी पत्र पाठवायचं होतं ना, तर पहिल्यांदा मुख आंदोलन कुठे झालं? कोल्हापूरला झालं. दुसऱ्यांदा मुख आंदोलन कुठे झालं? नाशिकला झालं. त्या मुख आंदोलनामध्ये कोण आलं? तिथं लोक आले, तुमच्यासारखे नाही, कमी प्रमाणात झाले होते आमचे. नांदेडकरचा नाद करू शकत नाही. तिथं किती लोक आले? कमी आले. सगळे मंत्री आले, सगळे मंत्री आले त्या कार्यक्रमाला, त्या मुख आंदोलनाला. सगळे आमदार आले, सगळे खासदार आले. नाशिकच्या मुख आंदोलनाला कोण आलं? परत लोकप्रतिनिधी आले, लोक आले. लोकप्रतिनिधी कोण होते? सगळेजण होते. मंत्री, त्याचं नाव मला मुद्दाम घ्यायचंय, ओबीसी समाजाचे नामदार भुजबळजी सुद्धा तिथे आले. काय असं आले? त्यांचा कौतुक करा तुला. पण बाकी सगळे खासदार आले, बाकी सगळे आमदार आले. आज बहुतांशी आमदार खासदार इथं आलेले. मग तुमचे पालकमंत्री कुठे? तुम्हाला जर प्रामाणिकपणाने हे पत्र द्यायचं होतं, तुम्हाला जर हे प्रामाणिकपणाने पत्र द्यायचं होतं, तर पालकमंत्र्यांनी आमच्या हातात द्यायचं होतं, मेलवर नाही. उपसमितीचे अध्यक्ष आहेत ते, नुसते पालकमंत्री नाहीत. मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत. हे चालते का? नाही चालत. आम्ही हे पत्र स्वीकारत नाही. आणि का स्वीकारत नाही मला सांगायचंय. परत त्यावर बोलू. शिवाजी महाराज की, शिवाजी महाराज की, शिवाजी महाराज की. चला परत शांत राहा, खरं शांत. आता माझा प्रश्न आहे, हे जे पत्र आलं आपल्याला आलेलं आहे, मला हे पटत नाही. ह्याच्यात अनेक तफावती आहेत. त्या थोड्या तफावती मला मुद्दाम सांगायचे, मला मुद्दाम सांगायचे. 15 जुलैला नाही 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 काय नाही 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 नाही, मी मान्य करत नाही, मी मान्य करत नाही, नाही करत मी मान्य. हे मी मान्य करत नाही. माझी समन्वयकांना विनंती आहे. तिथं संभाजीराज इथं आहेत. समन्वयकांना माझी विनंती आहे, संभाजी छत्रपती इथं आहेत. छत्रपती घराण्यातला व्यक्ती आहे, मी शिस्त पाळणारा माणूस आहे. म्हणून मी असताना अशा गोष्टी मला चालवून मी देणार नाही. मला जे बोलायचं मी बोलतो. तुम्हाला नाही पटलं तर तुम्ही करा नंतर. आता मला सांगायचंय, त्या पत्रात सगळ्यात महत्वाचं आहे, बाबांनो ऐका, मी काय म्हणतो ऐका. अरे बाबा, तुमच्यासाठी भांडायला काय, ऐका काय बोलणार आहे मी. 15 जुलैला एक जी.आर. निघाला सरकारचा. तो सरकारने काय सांगितलं की या कोविडच्या दरम्यान ज्यांना 2014 पासून, कोविड नाही 2014 पासून 2014 या कोविडच्या महामारीपर्यंत ज्यांना नियुक्त्या दिलेत
त्यांना तुम्ही रुजू करून घ्या. मग आपल्या समाजाचे लोक एकदम खुश झाले, अरे GR निघाला. म्हणजे सिलेक्शनच्या ते नंतर मी बोलतो, पण पहिल्यांदा GRचं बोलतो. GR 15 जुलैला काय निघाला की ज्यांच्या नियुक्त्या झाले त्यांना रुजू करून घ्या. 2014 पासून आपल्या समाजाचे लोक खुश झाले, आणि लोक गेले कोणाला भेटायला. जे कास्ट सर्टिफिकेट जे आपल्याला मिळते, जे कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी द्यावी लागते तरच तुम्हाला नोकरी रुजू करतात. मग आपला बिचारा मराठा माणूस गेला, अरे आपल्याला नोकरी मिळाली आहे, आता आपल्याला नियुक्ती झाली आहे, आनंदाचा क्षण आहे. आयुष्यभर पुस्तकं वाचलेत, अभ्यास केलाय, नोकरी लागली आहे, सरकारने नियुक्ती दिली, सरकारने निर्णय घेतला आणि गेले तिथं गेल्यानंतर बसा ना प्लीज. तिथं गेल्यानंतर पहिल्यांदा त्या अधिकाऱ्याने काय विचारलं, कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी कुठे आहे, व्हॅलिडिटी दाखवा. एक तर आपल्या लोकांना व्हॅलिडिटी माहित नसते काय, तर व्हॅलिडिटी महत्वाचं, व्हॅलिडिटी मागा म्हटले. तर तो बिचाराने व्हॅलिडिटी दाखवली, भाई माझं कास्ट सर्टिफिकेट आहे, आता मला नियुक्ती काय. तो अधिकारी काय म्हणतो, अहो तुमचं तर आरक्षण रद्द झालंय, तुम्हाला कोणी नोकरी द्यायची. मग हा GR काढून याचा उपयोग काय. मी सरकारला सांगू इच्छितो, ज्या मुलांनी इथे तो GR फाडला, मी त्या बाजूनी नाहीये, पण सरकारने याची दखल घ्यायला पाहिजे. जर तुम्ही GR काढता, त्या मुलांच्या खेळ करून चालत नाही तुम्ही. ते मुलं आयुष्यभर कष्ट करून, अभ्यास करून त्यांना नियुक्त्या मिळालेल्या आहेत, आणि 2014 पासून ते आतापर्यंत, आणि ह्यांना नियुक्त्या घेऊन तुम्ही खेळ करते. अधिकारी तुम्ही समोर येऊन म्हणताय तिथं की कुठलं तुम्हाला आरक्षण, तुम्हाला कुठल्या त्याची नोकरी, तुम्ही तुमचं आरक्षण रद्द केलंय, पण सरकार काय झोपलं घ्या बाबतीत, ह्याचं उत्तर द्यावं सरकारने. त्यांची भावना असेल GR फाडायचा, मी नाही ते त्याबद्दल माझं मत, पण तुम्ही याच्यावर बोला. दुसरं, ज्यांना नोकऱ्या दिल्या, सांगितल्या नोकऱ्या आम्ही तुम्हाला देतो, ज्यांचं सिलेक्शन झालं 2014 पासून, ज्यांचं सिलेक्शन झालं पण त्यांना नियुक्त्याच दिल्या नाहीत, या बिचाऱ्यांची काय अडचण हो, काय चूक आहे त्यांची. त्या बिचाऱ्यांनी परीक्षा दिली, तुम्ही सांगितलं पेपर दिला, तुम्ही अजेंडा एक तयार केला, त्या अजेंडाच्या प्रमाणे त्यांनी अभ्यास केला, सिलेक्शन झालं. मग मध्ये काय ती अडचण होती, मग मध्ये कोरोनाची अडचण होती, आणि आता त्यांना सांगायचं तर तुम्ही थोडे EWS जावा. म्हणजे EWS वाला सुद्धा म्हणतो की आमचं आरक्षण काढून गेलं, आम्ही जातो कोर्टात. या मुलांचा सुद्धा अन्याय होऊन चालणार नाहीये. या पत्रात काय लिहिलंय का तुम्ही, या पत्रात लिहिलंय ते ज्या मुलांच्यावर अन्याय झालेला आहे, काय या मुलांची चूक आहे, या गरीब मराठ्यांची काय चूक आहे, काय चूक आहे यांची. आणि तुम्ही म्हणताय दिला आम्ही, अरे असं कसं दिलं, दाखवून द्या ना तुम्ही कसं दिलंय. हा माझा प्रश्न आहे, आणि म्हणून हा सगळ्यात महत्वाचा सिरियस प्रश्न आहे, जो सरकारने त्याच्या लक्ष घालणं गरजेचं आहे. परवा मी नाही बोललो, कोण बोलले, उपसमितीचे अध्यक्ष बोलले. काय उपसमिती अध्यक्ष बोलले, 23 वसतिगृह आम्ही ओपनिंग करणार आहे 14 ऑगस्टला किंवा 15 ऑगस्टला, 15 किंवा 14ला करणार म्हटलं. किती उद्घाटन झाले हो, एक ठाण्याचं झालं, ते सुद्धा एकनाथ शिंदेचं कौतुक आहे. जे ठाण्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी स्वतःच्या बळावर त्यांनी केलं, त्यांचं कौतुक आहे. मला आता सांगा, या 23 वसतिगृह जे ते म्हटले, यातले मागच्या सरकारनेच बरेच केलेले आहेत. मी कोणाची बाजू घेत नाही सरकारची. नाशिक असेल, कोल्हापूर असेल, बीड असेल, पुणे असेल, हे मागच्या सरकारनेच केले. तुम्ही काय केलं सांगा, तुम्ही नवीन वसतिगृह कुठलं निर्माण केलेलं आहे, हे सरकारने उत्तर द्यावं. उपसमितीचे अध्यक्ष आहेत ना आपण सांगितलं 14 ऑगस्ट किंवा 15 ऑगस्टला आम्ही करू, तुम्ही नाही केलं. मग आम्ही असं समजायचं का तुमच्याकडे उत्तर नाही मग तुम्ही इथं आला नाही. जे सगळे लोकप्रतिनिधी आले, लोकप्रतिनिधी इथं मी सन्मान करतो ते इथं जे आले, तुमच्यात बसलेच सगळे ते, त्याचं कौतुकच आहे. तिथं नामदार सतीश पाटील खाली मांडी घालून बसला. आमचे वडील छत्रपती शाहू महाराज तिथं आले. तिथं
छगन भुजबळ मंत्री आले, मग तुम्ही का वेगळं? तुम्ही काय 96% मराठा आहे म्हणून का? आम्ही सुद्धा 96% आहे. आम्ही सुद्धा 96% मराठा आहे. त्या संभाजी छत्रपती खाली मांडीला मांडी घालून बसू शकतो. संभाजी छत्रपती खाली बसवतो. मुस्लिम सुद्धा त्यांनी विमान करून आला का बाबा समाजाची मुसलमान येतो पण आपण समाजाच्या बरोबर आहे म्हणून प्लेट पकडून आला. पण तुम्ही नाही येऊ शकत. असं नाही चाललं, हे बरोबर नाही. ते प्रकाश आंबेडकर ते आहेत बहुजन समाजाचे बाबासाहेब आंबेडकरांची नातू. का आले तिथं? गरीब मराठ्यांच्यावर अन्याय व्हायला लागले, गरीब मराठ्यांना न्याय द्या म्हणून. त्या प्रकाश आंबेडकरचं सुद्धा मला कौतुक करायचं. काय घेणं देणं नाही त्यांचं. काय आपण आरक्षण मागतोय का? नाही मागत. मग आणि लगेच बोलतात आरक्षणाच्या बाबतीत. संभाजी राजेंनी 50%च्या आत का बोलत नाही? अरे जे बोलतात मला त्याला सांगायचंच आहे. मागच्या सरकारने निर्णय काय घेतला? मागच्या सरकारने निर्णय हा घेतला, जे देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं, की ज्यांना आरक्षण दिलं जाते एससी एसटी आणि ओबीसी यांना धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार. आताच्या सरकारने काय म्हटलं? उद्धव ठाकरे सरकारने त्यांनी सुद्धा सांगितलं की ज्यांना आरक्षण दिलं जातं एससी एसटी ओबीसी त्यांना धक्का न लावता आम्ही आरक्षण देऊ. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते पवार साहेब काय म्हटले? खास फॉर्म्युला म्हटले. आणि विचारतात मला, अरे बाबा मी शाहू महाराजांचा वंशज आहे, शिवाजी महाराजांचा वंशज आहे, मला एवढंच माहित आहे की जो माणूस वंचित आणि शोषित आहे, हा शोषितपणा नाहीये, पण जो माणूस वंचित आहे त्या सगळ्या वंचितांना आरक्षण मिळालंच पाहिजे. आता टिकणार आरक्षण मिळालं पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी हा माझा लढा आहे. ही सरकारची जबाबदारी आहे. पुढे मला त्या विषयावर जास्त जायचं नाहीये. दुसरा मुद्दा अण्णासाहेब पाटील महामंडळ, आर्थिक महामंडळ या पत्रात लिहिलेले आम्ही एवढे खर्च केले. माझा प्रश्न आहे सरकार, तुम्ही खर्च केले ना? हे ऐका बाबा, हो ऐका, गॉगलवाला ऐका. तुम्हाला मी दिसतं ते माहित नाही, पण मला तुम्ही दिसतंय. माझा प्रश्न आहे. तर आर्थिक विकास महामंडळामध्ये काय म्हणतात सरकार या पत्रात? आम्ही एवढे पैसे कर्जासाठी दिले. माझा सरकारला प्रश्न आहे, हे तुम्ही दिलेले नाहीये, ते अगोदरच्या सरकारने दिलेले. तुम्ही नवीन काय दिलं सांगा? आणि देणार कसं? तुमचं महामंडळाचा प्रस्थापित नाही. महामंडळामध्ये कुठे आहेत तुमची लोक? नाही. महामंडळाचे अध्यक्ष कुठे आहेत? नाही. मग कशाला पत्र लिहायचं? याच्यावर बोला तुम्ही. पण मी हे मूक आंदोलन का केलं? आम्ही आरक्षण ठीक आहे, आमचा एक लढा आहे. आरक्षणाच्या बरोबर सुद्धा आमचे 5 मूलभूत एक साध्या मागण्या केल्या होत्या आम्ही. पहिली मागणी हा जीआरचा विषय, दुसरी मागणी वसतिगृहाचं, तिसरी मागणी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाची, कोपर्डीचा विषय आम्ही मांडला. कोपर्डीचा विषय काय सांगितलं आम्ही? ज्या भगिनींचा अत्याचार झाला त्यांना शिक्षा दिली, पण त्यांनी 2 वर्षानंतर परत उच्च न्यायालयामध्ये अपील केली की आम्हाला त्यांना न्याय मिळावा म्हणून. अरे बाबांनो, मी त्यांना म्हटलं की तुम्ही स्पेशल कोर्ट अपील करा, स्पेशल कोर्ट का मागा आणि फास्ट ट्रॅकवर त्याच्यावर निकाल लावून टाका. पत्र दिले काय म्हणतात त्याला, अटॉर्नी जनरल, त्याला मराठी काय म्हणतात, महाधिवक्ता. त्यांनी सगळं सुरू केलं. काय हे जे केव्हा बोलले नाही का? 2 महिन्याच्या अगोदर जेव्हा आम्ही सगळे समन्वयक सगळे बसलो होतो त्यांच्या बरोबर, हीच भाषामध्ये फरक एवढाच आहे की त्यावेळी जे बोलले ते पत्रात लिहिले. 2 महिने थांबलो ना आम्ही. किती महिने थांबायचं आम्ही? या गरीब मराठ्यांना सुद्धा ज्या तुमच्या गोष्टी हातात या करून द्या ना तुम्ही. आरक्षण नाही ना, ह्या गोष्टी करून द्या तुम्ही. गुन्ह्याचा विषय मगाशी ठराविक समन्वयक बोलले, आपले सूत्रसंचालन माधव देवसुद्धा बोलत असताना ते बोलले की गुन्ह्याचा विषय आम्ही तिथं काढला मीटिंगमध्ये. आता काय म्हणतात, सगळे गुन्हे आम्ही मागावर घेतलेले. मला सांगायचं समन्वयक आहे, समन्वयकात तुम्ही सांगा तुमचे गुन्हे मागा घेतलेत का? हात वर करा. आता हे काय खोटे बोलतात का? ह्यांचे तुम्ही गुन्हे का मागे घेत नाही? मग
ते काय आतंकवादी आहेत का? काय नक्सलाईट आहेत? हे काय नक्सलाईट आहेत? पैसे भरा म्हणतात. पैसे नाहीत म्हणून आम्ही अंगात कायदा घेतला ना त्यावेळी. पैसे नाहीत म्हणून आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण तर द्या. याच संदर्भातले आम्हाला सगळे हक्काचं अपडेट्स मान्य आपण पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर.